पहिल्या प्रथम मला इथं विधानसभेनंतर यायला खूप बरं वाटतंय. पण सगळ्यांची मागणी होती की आमचा एवढा छोटा समाज आणि छोट्या समाजाला कुठं संधी मिळणार का. सगळी माझ्याकडे हट्टाने आलती. हट्टाने दिलं. तुम्ही सर्वांनी ताकद दिली. महाराष्ट्रात पहिला सचिन पाटील या ठिकाणचं तुमचं आमदार झाले. नुसते आमदार झाले नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचं वक्तृत्व बघितलं तर पहिल्या टर्मचे आमदार आहेत का दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत हे काय कळत. आणि कामाचा धडाका फलटण शहरामध्ये मागच्या 15 दिवसांपूर्वी 16 कोटी रुपये सचिन पाटलांनी मंजूर करून घेतले. म्हणजे मला अक्षरशः मला त्यांचं कौतुक आहे आणि त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. कारण आम्हाला राजकारण कळायला आणि पैसे आणायला 25 वर्ष गेले आणि सचिन पाटलांना हे 2-3 महिन्यामध्ये समजलं ताकद. फलटणला पैसे कसे आणायचे काय करायचे सगळ्या बस स्टॉप पासून आता नवीन 1000 कोटी रुपयाच्या रस्त्याचा ते फॉलोअप घेत आहेत. त्याचबरोबर फलटणला नव्याने रिंग रोड निर्माण होत आहे त्याचा ते फॉलोअप घेत आहेत. MIDCचा फॉलोअप घेत आहेत. ते 75 कोटी रुपयाच्या रोडच्या मिटिंग त्यांच्या माध्यमातून चालले. अनेक फलटण शहराला लागून असणारे अनेक सुशोभीकरण बायपास रिंग रोड दवाखाने त्याचबरोबर तुमच्या डायलिसिस केंद्र झिरपवाडीच्या रुग्णालयाचं समस्या MIDCचा फॉलोअप मीरा देवघरचा फॉलोअप दोन बलकडीचा फॉलोअप हे ज्यांना 12 वर्षात आणि त्यांच्या नेत्यांना 36 वर्षात जमलं नाही ते तुमच्या सुपुत्रांनी 12 महिन्यात करून दाखवलं आणि विधानसभेत तडफेने करणारा आमदार म्हणून अल्पावधीत ते प्रसिद्ध झाले. आता खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या मधनं जितेंद्र आप्पानी आमचे दीपक भाऊ दोघांच्यातनं तुम्ही सहकार्य करायचं होतं. जितेंद्र आप्पा फार वर्ष काम करतोय त्याला संधी द्या असं सर्वांचं वयस्करांचं म्हणणं आलं. जितेंद्र आप्पा नगरसेवक सारखं काम करतो. दासभाऊ आहेत या ठिकाणी घनश्याम भाऊनी मला दोघांनी सांगितलं तुम्ही द्याल तर संधी. आमच्या स्त्रीलाही संधी द्यायची आमची इच्छा होती. जसं आमदार साहेबांनी सांगितलं दीपकलाही संधी द्यायची इच्छा होती. आता ह्या सगळ्यांचे मार्ग आमदारच तुमचं झाले. तुम्ही आता काय व्हायचं काय कारण नाही. वेगवेगळ्या कमिट्या सगळ्या ठिकाणी कुठं ना कुठं समावेश करून या ठिकाणी घेतो. मला माझ्या कुंभार बांधवांना मला या ठिकाणी सांगायचं की वर्षानुवर्ष माझ्या वडिलांवर तुम्ही प्रेम केले. आता मागच्या वर्षीपर्यंत मी गणपती आणायला येत होतो. आता मुली गणपती आणायला येतात आणि अनेक ठिकाणी अनेक ह्याच्यामध्ये आपल्या भागातल्या समस्यांसाठी मी आमदार साहेब या भागाचा दौरा केला. चालत दौरा केलाय. त्या गल्ली मुळातनं प्रत्येक ठिकाणावरनं चालत गणेश इथं उपस्थित आहे. आपण चालत फिरलो सगळ्या अगदी त्या न्यू भारत पर्यंत आम्ही तिथनं सगळे अख्खा फलटणच चालत फिरलो. आणि त्यामुळे समस्या काय फलटण शहरामध्ये ह्या वॉर्डला सुद्धा 50 लाख रुपये गटर आणि याच्यासाठी मंजूर केलेले. त्याचे उद्या तुम्हाला सगळ्या उद्या संध्याकाळपर्यंत GR सगळे टाकतो. जे सचिन पाटील साहेब बोललेत ना जवळपास शहरासाठी 100-125 कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून निधी मंजूर करून आलेला आहे. सगळ्यांचा निधीचं गठुडा उद्या टाकतो. मी खासदार असताना 22 कोटी रुपये मंजूर केले असतील. अनेक कामांचा या ठिकाणी पैशाची रांग लागलेली. पैसे येत आहेत. अजून नगरपालिका ताब्यात नाहीत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीने विकास कामा सगळ्या नगरसेवकांच्या पाठीमागे खंबीरपणे अर्थमंत्रीच राष्ट्रवादीचा असल्यामुळं मला शिवरूपराची चिंता नाही. नगरपालिका आली या ठिकाणी की तुम्ही आणि सचिन पाटील मी मुख्यमंत्र्यांचा हात धरून जे काय आणायचे ते सर्व आणणार आहे. आपल्या फलटण शहराला अगदी विमानतळ चालू करण्यापर्यंत माझी इच्छा आहे. तेव्हा आपण सर्वांनी फलटण शहराला प्रगत बनवण्याकरता फलटण शहराला आपण शेजारी बारामती बघतो. बारामतीला विमानतळे रेल्वे आपण रेल्वे आणली रस्ते आणले. फलटण शहरामध्ये आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रस्ते चारी बाजूने रस्ते. आता तुम्ही गिरवीवरनं या नाही तर आसूवरनं या किंवा पुशेगाववरनं या उपळव्यावरनं या पुण्यावरनं या बारामतीवरनं या कुठलाही रस्ता तुम्हाला खराब भेटणार नाही. आता दहिवडी रस्ता सुद्धा आता चालू होतोय. आपण रस्ते आणायचं काम केलं. एवढे मोठे रस्ते आणले की फलटण शहरामधला कोट्यवधी रुपये आपण फलटण शहराच्या कडेने आणले. रिंग रोड फलटणला दूधसंघापासून परत याच्यापर्यंत निर्माण केलं. विडणी
पर्यंत तो दुसरा रिंग रोड निर्माण करतोय, मग त्या शहरातली गर्दी कमी होईल. समस्यांची माहिती आहे. हजारो कोटी रुपये निधी बाहेर आणला तर फलटण मध्ये आपल्याला 1000 कोटी पुढच्या 5 वर्षात आणले तरी नको होईल. एवढे रस्ते कुठं माती शिल्लक राहायची नाही. तुम्हाला कामं करणारी माणसं दिलीत. तुम्हाला सचिन सरांचा 9 वर्षाचा या ठिकाणी अनुभव आहे आणि आप्पा असतील, वहिनी असतील, कुठेही कमी पडणार नाही मी तुम्हाला खात्री देतो. शमशेरदादांच्या बाबतीत मला काय बोलायची गरज नाही. माझ्यापेक्षा तुम्ही लहानपणापासून त्यांना ओळखताय की घरी कमी नगरपालिकेत जास्त. आता नगराध्यक्ष झाले तरी घरी जातात का नाही कोणाची अशी परिस्थिती. काम करणारा माणूस, लोकांच्यातला माणूस, गोरगरिबांच्यात कुठं बसेल, खुर्ची लागत नाही, बसेल कुठं बसेल, कुणाच्यात राहील, कुठं जेवतेल घरी हे सुद्धा आम्हाला माहिती नसते. संध्याकाळी घरी आल्याच कळते की यांचं 2 टाईमचं जेवण झालेलं आहे. त्यामुळं 24 तास लोकांच्यात राहणारा माणूस कुठंही बाबा मी एका माजी खासदाराचा पोरगा, एका माजी खासदाराचा भाऊ आहे, कसला लवलेश नसतो. सर्वसामान्यातला अतिसामान्य म्हणून राहणारा शमशेरदादा आज या ठिकाणी नगराध्यक्षला उभे. मला वाटतं लोकप्रियतेचे सर्वात जास्त रेकॉर्ड आणि मताधिक फलटण तालुक्याच्या आणि या शहराच्या इतिहासातले सर्वात जास्त लोकप्रिय नगराध्यक्षाचे रेकॉर्ड ते मोडतील सगळ्यात जास्त मताने. आणि आपण तुमचे आशीर्वाद, तुम्हाला जर 30 वर्षाचं सत्य या ठिकाणी कळलं, तुमचे आशीर्वाद पाठीमागे लागले तर पप्पूचं डिपॉझिट घालवून शमशेरदादा निवडून येतील. आणि तुम्ही म्हणाल पप्पू का म्हटलं तर पप्पू अशासाठी म्हटलं, लाडाने बाळलेल्या बाळाला आपण पप्पू म्हणतो. तो थोडा स्लो असतो, काम कमी करतो, पण त्याला घरात आपण लाडाने वाढवतो. पण लाडाने वाढवलेलं पोराच्या हातात आपण लगेच 4 चाकी गाडी देत नाही, कारण ते कुठं घालायला सांगता येत नाही. आता ही नगरपालिका द्यायला निघाले, शेजारच्या वॉर्डात निवडून आला तर पप्पू, तेव्हा पप्पू फिरकलाच नाही. 5 वर्षात फिरकला नाही म्हणून नगरसेवक म्हणून त्यांच्यावर तक्रार दाखल झाली. आणि पप्पू जे गायब झाला भिवून त्यानंतर नगरपालिकेला, त्यानंतर प्रत्येक इलेक्शनला फक्त रामराजे आणि त्यांच्या कुटुंबासाठी मतं मागण्यासाठी येणार. इथं करोना आला, पाणी आलं, पूर आला, डेंगू आला. किती डेंगू मध्ये आपण इथं औषध माराय होतं, राऊत मॅडमला माहिती, मी स्वतः फिरत होतो तिथं औषध माराय. ह्या गल्लीतनं मी स्वतः डेंगूचं औषध मारायला मी स्वतः फिरत होतो. कारण लोक साफसफाई, स्वच्छता, लोकांच्या अडीअडचणी, दुःख, मयत झालं, लग्न झालं, कोणतरी यायला पाहिजे ना. पप्पूला जाणीवच नाही, कारण तो फॉर्म भरल्यावर सुद्धा म्हटला मी श्रीमंत आहे, मी राजा आहे. आता ठीक आहे, राजा आहे. प्रत्येकाच्या घरात कुटुंबात जन्माला पोरगा नव्हतो, त्या कुटुंबाचा राजा असतो. राजेशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच रद्द केली, सही करून सगळ्या देशातली राजेशाही रद्द केली. मी आता शिवरूप राजांना राजा म्हणतो, पण ते राजासारखं वागणं, राजासारखं मन पण लागतं. इथं राजा उदार झाला, तंबाखूला चुना दिला, अशी कधीच वेळ आलेली नाही. ना हिने दिली, पप्पूने दिली, नाही तर पप्पूच्या पप्पाने दिली. इथं सायकली आम्ही एवढ्या हजारो सायकली दिल्या, सायकल लावायला 500 रुपये भाडं घेते. मी अनेक वर्ष ती या ठिकाणी दिवाळी भेट येते का नाही आपली, ठीक आहे, नगरपालिका इलेक्शन म्हणून येते का, रमजानचं दूध येतं का नाही, येतं का नाही. मला सांगा, हे देण्याची दानच पाहिजे. नुसतं नावाला श्रीमंत, एवढं मोठं श्रीमंत लावून काय फायदा आहे. तुमच्या खिशात हात घालायची कधीच दानत नाही. कुठल्या गरीबाचं लाईफलाईन मधलं बिल माफ यांनी केलंय? नाही केलं ना. कुठल्या गरीबाचं एखाद्याचा वडील वारलाय म्हणून मालोजी बँकेचं कर्ज यांनी माफ केलं. मी पैसे भरतो म्हणून सांगितलं. कुठल्या लहान मुलीला सायकल, छोटीशी सायकल तरी दिली घेऊन? अहो, खेळण्यातली दिली नाही सायकल यांनी कधी. 7,000 रुपयाची सायकल द्यायला तेवढं मन पण मोठं लागतं ना. आमचं मन काड्या करण्या पलीकडे कुठं जातच नाही. ह्याला कसं अडकू, त्याला कसं अडवू, ह्याला कसं अडचणीत आणू, ह्याच्यामुळं ते स्वतः अडचणीत आले. संस्थांना अडचणीत आणलं. निगेटिव्ह होतं का नाही? तिथं सगळं. बारामतीला तुम्ही गेला तर बघा, राजा आहे. मी अजितदादाला राजा म्हणतो. कारखाना कसा चाललाय, दर आम्ही पण देऊ शकत नाही. आता आम्ही 3300 रुपये दर फलटण मध्ये आला. आम्ही फलटण तालुक्यातला मी हायएस्ट दर देणार, मी देणार, सगळ्याला माहिती. पण बारामतीला कशा संस्था निर्माण केल्या, कसा दूध संघ चाललाय. आज 3 लाख लिटर दूध संघ आहे. फलटण तालुक्याचा दूध संघ किती, बाटलीवरती दूध गोळा होतं का नाही? 80,000 लिटर दूध होतं फलटणला. कुठे गेला दूध संघ? दूध संघ मोडला आणि खाजगी वाढवला, बरोबर ना. कारखाना दुसऱ्याला चालवा दिला, बँक
पतसंस्थेला चालवायची नाही. खरेदी विक्री संघ गायब झाला, दूध संघाचा निलाव केला, ही यांची मर्दुमकी. मग पप्पूला त्याच वेळेस आणला असता, पप्पूला जरा काम करायला लावलं असतं. संस्था अडचणीत चालल्यात बाबा, आम्ही राजकारणाला वापरल्या, तू जरा लक्ष घाल, सुधार, संस्था मोठ्या कर. पप्पूला केला वकील, आणि मग आता सनी म्हटल्याप्रमाणे 151 केस सुद्धा सोडवू शकत नाही. असा जो स्वतःच्या कुटुंबाचा उपयोगी होऊ शकत नाही. मला सांगा, इथंच बसणाऱ्यांची, एवढ्या बसणाऱ्यांची, इथं त्याच्याच गटातल्या 4 माणसांची नावं सांगा, 27 उमेदवारांची नावं सांगून दाखवावी. पत्रकार हसतात बघा, खरं वाटतं. 27 उमेदवारांची नावं सांगून दाखवायची, आणि हिथं आणून ह्या चौकाला काय म्हणतात ती सांगून दाखव. बाबा याला कुंभारटेक म्हणतात, याला खाटेक गल्ली म्हणतात, सांगून दाखवा ना. या बोळाला काय म्हणतात ही सांगून दाखवा ना. कधी फिरलंच नाही. हिथं उभा केला तर म्हणणार 10 नंबर वॉर्ड आहे. आता अशाचा उपयोग काय उपयोग आहे. आता विनाशकाल येतो, विपरीत बुद्धी होती. रामराजेंना पोराला उभं करायचं, लाचारी सोडायला पाहिजे होती. पोराला उभं करायचं तर लाचारी सोडायला पाहिजे. 3 निवडणुका घरात बसून मला कोण बघतंय का, माझ्याकडे कोण बघतंय का, कानात सांगते की यांना मतदान करू नका, घड्याळाला मतदान करू नका. अरे तुम्ही ज्या घरात जन्माला आला त्याची मर्दुमकी 1200 वर्षाचा इतिहास आहे. तुम्ही असं कानात कानात सांगून किती दिवस जगणार आहात, आणि त्या आमदारकीला काय चाटायचंय तुम्हाला. द्या ना राजीनामा, या मैदानात. तुम्हाला अपक्ष अजित पवारांचा पाहिजे, भाऊ तुतारीत पाहिजे, पोरगा धनुष्यबाणात पाहिजे, पण जनता कमळा तर घड्याळात जाणार, त्याचं काय. लोकांना वेडच समजायचं, लोकांना वेड्यात काढायचं, आणि लोकांना खोटी आश्वासनं द्यायचं. आता 30 वर्षानंतर तुम्ही कोणी वेडे होणार आहे का इथं मागं बसणाऱ्यांनी? अजिबात होणार नाही ना. आता पप्पाचा काळ संपला ना, आता पप्पू आलाय. तर पप्पूला एवढंच विचारायचंय की तुझ्या पप्पाच्या काळात जसा काळ होता, जशी ती तालीम होती, जसं समाज मंदिर होतं, जसं खाटीक गल्लीतली गटार होती, कुंभार टेकावची गटार होती, कशी काय जशी आहेत तशीच आहे. फक्त आश्वासनं, गोड बोलणं, रडणं, भीक मागणं, पदर पसरणं आता तेवढंच राहिले, बाकी काही राहिलं नाही. आमदारकी निघून गेली, महाराष्ट्रात इज्जत निघून गेली, खोटी कारस्थानं अवघड झाली. कसं होतं, एकदा माणूस पडायला लागला की माणूस चुकीचं करतो अडकत. फलटण मध्ये बराबर ती मध्ये माझ्या विरुद्ध षडयंत्र केली, अडकली. माझा फायदा झाला ना. लोकांना कळलं की ह्यांची तोंड काय, ह्यांचं डोकं काय, हे चालतात कशी, वागतात कशी. माझं समजून सांगणं सोपं झालं. मी आता मगाशीच सांगितलं की समजून सांगणं कसं सोपं झालं की मी महाराष्ट्रात नाही, देशामध्ये माझा 8व्या 10व्या नंबरला खासदार म्हणून नाव गेलं होतं. एक छोटी गोष्ट मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना. एक काजवा असतो, त्याच्या मागे साप लागलेला असतो. काजवा माहिती ना तुम्हाला, चमकतो. त्याला त्या काजव्याच्या पाठीमागं साप लागतो, आणि साप लागल्यावर तो काजवा म्हणतो, अरे मी काय तुझं खाद्य आहे का, तू माझ्या मागे बोलतोय. काजवा म्हणतो, साप म्हणतो मला नाही, साप म्हणतो मी तू माझं खाद्य नाही. परत साप त्याच्या पाठीमागं लागतो, आणि काजवा त्याला विचारतो, मला खाऊन तुझं पोट भरणार आहे का. तर साप म्हणतो नाही भरणार. परत साप पाठीमागं लागतो, आणि काजवा म्हणतो मी जर तुझं खाद्य नाही, तू मला खाऊन तुझं पोट भरत नाही, तू माझ्या मागं का लागलाय. तू तुझ्या लाईनीने जा, मी माझ्या लाईनीने जातो. साप त्याला सांगतो की सगळं खरंय, तू माझं खाद्य नाही, माझं तुला पोट भरणार नाही, पण तू चमकते, मला चमकणार बघणार नाही. तसं रणजितसिंह निंबाळकर महाराष्ट्रात चमकत होता. याला पाडला पाहिजे, ह्याची बदनामी केली पाहिजे, याला अडकवला पाहिजे. हम चमकते हुए को देखना नहीं चाहते. ही ह्यांची वृत्ती गजानन चौकामध्ये उघडी करून दिली ना. मला महाराष्ट्रात मला बदनाम नाही करायला गेले. कुणाला बदनाम करायला गेले? फलटणला बदनाम करून ठेवलं. रणजितसिंह निंबाळकर बदनाम झाला का? झाला असेल तर ते 3 तारखेला तुम्ही दाखवा. मी चुकलो असेल ते 3 तारखेला तुम्ही मत नका देऊ. घड्याळाला आणि कमळाला मत देऊ नका मी चुकलो असेल तर. पण मी बरोबर असेल, माझ्यावर अन्याय होत असेल, मला 500 रुपये पेट्रोल चोर केलाय मी, आहे का 500 रुपये पेट्रोल चोरणार वाटतो का? मला गाडीचं भाडं दिलं नाही म्हणून माझ्या 11 अॅट्रॅसिटी तक्रार द्यायला लावल्या यांनी. किती डोकं, याला निगेटिव्ह डोकं.
सोडवायचं नाही पण अडकवायचं माहिती, सापासारखे हम चमकते हुए नहीं देखना चाहिए. लोकांना अडकवत गेले. प्रशासकीय दहशत, खरी काय प्रशासकीय दहशत काय असते? जेव्हा एखाद्या खासदारावर अनेक तक्रारी दाखल यांनी करून घेतल्या, ती प्रशासकीय दहशत. जयकुमार गोरेंवर एखादी महिलेकडनं आरोप करून घेतला, ती प्रशासकीयची दहशत. आणि ह्या दहशतीचा वापर जो गाणे सर जो उठेगा धड से कटेगा, जो यांच्या विरोधात उभा राहिला आहे त्याला संपवायसाठी केले, त्याला विकत घेतला, त्याला संपवला. पण रणजितसिंह निंबाळकर ना विकत जात ना संपत, उलटी हीच माया मागा लागली, मला घ्या मला घ्या. मागच्या महिन्यापर्यंत माया मागा लागल्यात, आम्हाला घ्या. माहिती ना तुम्हाला, फलटण करा ना, मनोमिलन करा, हे करा. मागच्या महिन्यापर्यंत मी चांगला होतो, माझ्या पाठीमागा आम्हाला 4 शीट द्या 5 शीट द्या म्हणून मागा लागली. 15 दिवसांनी काय झालं की रणजितसिंह निंबाळकरची प्रशासकीय दहशत कशी हटवली. दोघं भाऊभाऊ माझ्या, 3 भाऊभाऊ माझ्या मागे होती की आम्हाला भाजपमध्ये घ्या, तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचंय, याव करायचंय, मनोमिलन करायचे. टीव्हीवर सांगितलं होतं, मी ओळखलं होतं. म्हटली मिठी मारा येणार आणि ही मागणं पाठीत खंजीर खुपसणार. त्यामुळे खुर्ची 2-3 मिटिंग झाल्या, पण खुर्च्या लांब ठेवून बसलो होतो. आणि फोन सुद्धा, यांचा फोन आले तर स्पीकर फोनवर घेतल्याचे, कारण कानात काय घालत्याला सांगता येत. 1 महिन्यापूर्वी माझ्या पाठीमागे लागलेले हे सगळे भाऊ, यांचे सगळे खानदान, मी एका महिन्यामध्ये वाईट झालं. आणि आता त्याच्यावर काय बोलणार? मला एवढंच सांगायचंय की इमानदार तुम्ही पक्षाशी पण नाही, जनतेशी पण नाही, पण ते 27 उमेदवार केले त्यांच्याशी तर राहा. फलटण मध्ये कुठेही माहिती घ्या, त्यांच्या घराची टीम फिरती, वेगळी टीम केली. फक्त अनिकेतला मतदान द्या, फक्त अनिकेतचं बघा. आणि 27 लोक तरी सोडून 27च्या 27 पडणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी सांगत होतो की हे सगळे 27 लोक पडणार आहेत. 27 लोकांना उभं केलं ना, सगळे फलटणवाले, फलटणची जनता पाडणार आहे. आता ह्यांना काळजी आपल्या पुत्राची, सुपुत्राची, पप्पूची असणार. 27 लोकांच्या विरोधात गद्दारी करू नका. तालुक्यातल्या या शहरातल्या 45,000 लोकांना तुम्ही गंडावलं, 30 वर्ष गंडावलं. आता 27 लोकांना गंडवायचं राहिलेलं आहे. 27 लोकांना दानाला दिले राजे. प्रत्येक ठिकाणी हे कानात जाऊन सांगतात माझ्या पोराचं फक्त बघा, कारण त्यांना माहिती खाली नगरसेवक निवडून येणार नाही आणि वरती जनता ह्यांना निवडून देणार नाही. त्यामुळं तुम्ही खाली पण टेकणार नाही, वरती पण टेकणार नाही. तुम्ही राहिलेल्या फक्त 27 लोकांशी इमानदारीने काम करा, एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी दादांच्या विचाराला साथ दिली, जे उमेदवार आपण दिले आहेत ते मान्य केले आणि आपली उमेदवारी माघार घेतली आणि विचाराबरोबर जाण्याचं ठरवलं. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि समोर बसलेले माझे पत्रकार बांधव, माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे वडीलधारी आणि इथं सर्वच जाती जमातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने नांदत असतात. माझंही घर याच गल्लीमध्ये जुनं होतं. माझे समाज बांधव माझ्या समोर बसलेले आहेत, माझे मेहुणे, माझ्या भगिनी, माझे बांधव, माझे मामा सगळेच इथं आहेत. बाळासाहेब कुंभार आमचे माझे जवळचे, की ज्यांनी नेत्यांपासून आता काम केलं, ते आज अखेरपर्यंत आमच्या बरोबर गंभीरपणे साथ आम्हाला देत असतात. त्यांचं सर्वच कुटुंब, त्यांचे मेहुणे, त्यांच्या ताई आमच्या नगरसेवक होत्या, ह्यावेळेस नाहीत पण पुढच्या नक्की असतील. त्या काळजी करून अतिशय चांगलं काम करणारं ते नेतृत्व होतं. आपण विकासावरती ही निवडणूक लढवतोय. फलटण तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये दादा खासदार होते, त्यातली 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेली आणि 2.5 वर्ष दादांना संधी त्या विकास काम करण्याची मिळाली. आणि 2.5 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 10वा क्रमांक या खासदारांनी मिळवला विकास कामामध्ये. देशामध्ये 10वा क्रमांक लागतो. एवढं मोठं काम 2.5 वर्षामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालं. मग विकास काम काय केलं, तालुक्यासाठी काय केलं, तर तालुक्यासाठी मोठे रस्ते आणले. आळंदी पंढरपूर रस्ता मोठा चांगला केला. फलटण बारामती रस्ता 15 वर्ष रस्ता असा पडून होता, ज्याच्यावरती एड्या बाबळे उगवल्या, त्याच्यावरती हजारो ऍक्सिडेंट झाले, किती लोक गेले त्यात काय सांगता येणार नाही, एवढी हानी आपली झालेली. असा रस्ता आता चांगला केला. आपण 10 मिनिटांमध्ये बारामतीला जाऊ शकतो. फलटण आसोपर्यंतचा रस्ता बघा, आता रोडचं काम चालू आहे. 265 कोटी रुपयाचा रस्ता आपण चांगल्या पद्धतीने मंजूर करून घेतला. फलटण गिरवी रस्ता चांगला केलाय. फलटण पुसेगाव रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा झालाय.
फलटण सातारा रोडचं काम चालू आहे, ते अतिशय आता थोडंच 90% काम पूर्ण झाले, 10% काम राहिले. फलटण दहिवडीचा रस्ता चांगला केलाय. फलटण शहरामधला 75 कोटी रुपयाचा आपल्या दारातून रस्ता जाणार आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे की पुन्हा 30 वर्ष तुम्हाला असा खड्डा दिसणार नाही, इतका चांगला रस्ता. आपली इथून पुढची पिढी आपण राहणार नाही पण रस्ता चांगला राहणार आहे, असं काम आपल्या नेतृत्वाने या फलटण तालुक्यामध्ये आणि फलटण शहरामध्ये केलं. फलटण शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास काम केलेलं. आम्ही विकासावर बोलतोय. विकास काम करत असताना इथं तारांगण केलंय की जे आजपर्यंत झालं नाही. 30 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, नगरपालिका 30-35 वर्ष तुमच्याकडे होती. 30 वर्षामध्ये तुम्हाला तारांगण करता आलं नाही. माझ्या घरी जर पाहुणारावळा आला बाहेरच्या तालुक्यातून, बाहेरच्या गावातून, तर त्याला त्या मुलाबाळांना फिरायला कुठं न्यायचं, त्यांना दाखवायचं काय, तर त्याला साधं तारांगण नाही, बाग बगीचा चांगली नाही, अशी परिस्थिती फलटणची कधी करून ठेवलेली. फलटणचं एक मोठं खेडं तयार केलं त्यांनी, ज्या नेतृत्वाबरोबर ते काम करत होते. असं बारामतीचं नेतृत्व, तुम्ही बारामती जाऊन बघा, वर्षानुवर्ष दिवाळी असल्यासारखं वाटतं. एक दिवस दिवाळी नाही त्यांच्याकडे, वर्षभर दिवाळी. अशी लाईट त्या बारामतीमध्ये, असे रस्ते बारामतीमध्ये, अशा सुखसोयी त्या बारामतीमध्ये. पण ते आपल्या फलटणमध्ये तेवढीच सत्ता तुम्ही भोगली, तेवढीच मंत्रिपद तुम्ही भोगली, मुख्यमंत्र्याच्या पेक्षा सुद्धा मोठं पद तुम्ही भोगलं, पण तुम्हाला फलटणचा विकास करता आला नाही. तुम्ही फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं काम तुम्ही केलं. आता सनींनी सांगितलं की ते गटर कुठे गेले 130 कोटी रुपयाचं, तेही आपण शोधायचा प्रयत्न करा. 130 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च केले. मला विसरण नलिका त्यांनी सुरू केली, पण त्या आज तागायत कुठलंही कनेक्शन त्याला जोडलं गेलं नाही, कुठलीही स्कीम ती चालू नाही. आहे असं ते खड्ड्यात गाडून टाकलेलं आहे. तुमचा सर्वांचा पैसा आपण नगरपालिकेचा टॅक्स भरतो, त्या टॅक्स मधून हा विकास काम करायचं खरं काम असतं. मग तुम्ही भरलेला, कष्ट करून भरलेला टॅक्स, तो टॅक्स चांगल्या कामासाठी खरं खर्ची व्हावा लागतो, तुमच्या विकासासाठी व्हावा लागतो, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्हावा लागतो, तुम्हाला तुमच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी चांगली शाळा असावी लागते, म्हणून तो टॅक्स आपण वापरला जातो. आरोग्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे, रस्ते चांगले असली पाहिजेत, लाईट चांगली असली पाहिजे, स्वच्छतागृह फलटणमध्ये चांगली पाहिजे, भाजी मंडई चांगली पाहिजे, चांगलं मार्केट तयार करता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी तो पैसा असतो. मग तो पैसा 130 कोटी रुपये तुम्ही खड्ड्यात घालून ठेवला. माझ्या फलटणकरांना, माझ्या गोरगरिबांना त्याचा उपभोग घेता आला नाही. ती व्यवस्था, ती जी गटार योजना आहे ती पूर्णपणे खाऊन टाकली. असं भ्रष्टाचाराचं काम तुम्ही करता आणि वर सज्जनतेचं आव्हान टाकाय. तुम्ही विकासावरती बोलत नाही. तुम्ही फलटण मधल्या कुठल्या संस्था चालवल्या चांगल्या, आज टीका झालेली आहे. नगरपालिकेचं फलटण ट्रेडर्स करायचंय का? अरे तुम्ही बँक चालवू शकला नाही स्वतःची मालुजराची, ती पतसंस्थेला चालवायला दिली. खरेदी विक्री संघ तुमचा गायब झाला. तुमचा दूध संघ आता अण्णा तुम्ही चांगला चालवला होता. अण्णा तुम्ही साक्षीदार आहात त्या दूध संघाचे. त्याच संघात तुम्ही सदस्य झाला आणि तुम्ही महाराष्ट्राच्या महानंदाचे तुम्ही उपाध्यक्ष झाला. काय अवस्था त्या दूध संघाची केली? किती लिटर दूध होतं पहिलं, आता किती लिटर दूध आहे? संघ चालू आहे का? तो निलावात काढला संघ तुम्ही. आणि फलटण तुम्ही नगरपालिकेचे फलटण ट्रेडर्स करता म्हणता. फलटण ट्रेडर्स सारख्या चांगल्या संस्थेचं वाटोळं कुणी केलं? कुणी पेपरला बातम्या दिल्या? एक संस्था बँक चालत असताना त्याच्यामध्ये 100 कोटी रुपयाच्या ठेवी असताना, ठेवी काय घरात ठेवून वाढतात का? कपाटात ठेवून ठेवीला व्याज, तुम्ही जेव्हा व्याजाने पैसे बँकेमध्ये एखाद्या ठेवता, त्या बँकेला ठेवल्यानंतर त्या तुम्हाला व्याज देणं त्या बँकेचं कर्तव्य असतं. मग ते व्याज देण्यासाठी ते बँकेचे पैसे कर्जवाल्याला दिले तरच तुम्हाला व्याज गोळा होतं. ते कपाटात ठेवून व्याज मिळत नाही, बँकेच्या तिजोरीत ठेवून पैसे मिळत नाहीत. पण एवढी चांगली चालणारी बँक तुमच्या पुढं, तुमच्या बँकेपेक्षा चांगल्या ठेवी गेल्या होत्या. मालुजराजेपेक्षा जास्त ठेवी त्या फलटण ट्रेडर्सला होत्या. आणि ते फलटण ट्रेडर्सची तुम्ही बातमी दिली, नुकसान केलं त्याचं, आणि माझ्या गोरगरिबाचं नुकसान केलं, ठेवी अडकवण्याचं काम केलं. कर्जदारांनी कर्ज भरलं नाही, बँक बंद पडली, अफवा मिळाली की त्या माझ्या ठेवीदाराचं नुकसान तुम्ही केलं. आणि तुम्ही फलटण ट्रेडर्स सारखी नगरपालिका करणार का असं विचारता? हा हक्क आहे का तुम्हाला? तुम्ही तुमच्याकडे बघा, तुम्ही कुठल्या संस्था चांगल्या चालवल्या त्या अगोदर पहा आणि मग दुसऱ्यावरती आरोप करा. दादा मी जे बोलतोय ते खरं आणि सत्य बोलतोय. अजिबात आम्ही खोटं बोलत नाही. आम्ही विकास काम करतो. प्रत्येक 10 वेळा नारळ फोडले त्या भागामध्ये, 10 वेळा रस्ते झाले नाही त्या भागामधले. आम्ही नारळ फोडतो, आमचा कार्यकर्ता नारळ फोडतो, आम्ही नारळ, आमचा नेता, आम्ही
प्रतिनिधी असलो तरी आम्ही नारळ फोडायला जात नाही, वेळ असला तर फोडतो, नाही तर आम्ही सांगतो आमचा कार्यकर्ता मजेत आम्ही आहे. आमचा कार्यकर्ता हा तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता माझा आमदार आहे, प्रत्येक कार्यकर्ता माझ्या शहरातला प्रत्येक कार्यकर्ता माझा नगरसेवक आहे, माझा नगराध्यक्ष आहे. ही भूमिका घेऊन आम्ही चाललेलो. हे घर प्रामाणिकपणे काम करतं, गोरगरिबांसाठी झटत असतं. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला, गोरगरिबाच्या पोराला आमदार बनवण्याचं काम रणजितदादांनी केलं, तुम्ही लोकांनी सगळ्यांनी केलं, शिवरूपराजांनी केलं, आमच्या तात्यांनी केलं. एवढं मोठं काम. मी साधा शेतकरी, माझं घर इथं बारक्या 2 खोल्या होत्या, माझ्या ताईंना सगळ्यांना माहित आहे. मी इथं राहत नसलो तरी मी मळ्यात, आम्ही शेती करणारी माणसं होतो, मटण व्यवसायात नव्हतो, पण शेती चांगली प्रामाणिकपणे करत होतो, म्हणून धुमाळवाडीत आम्ही राहत होतो. आणि त्या धुमाळवाडीतल्या एका शेतकऱ्याच्या पोराला कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांनी नेता बनवण्याचं काम केलं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी नेता बनवण्याचं काम केलं, तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याचं काम माझ्या नेत्यांनी केलं. एवढा मोठा अभिमान आहे. माझ्या समाजाला सुद्धा माझा अभिमान आहे, माझ्या कुंभार समाजाला अभिमान आहे, माझ्या समाजाला अभिमान आहे. का नसावा अभिमान? तुम्ही ज्यांना आमदार केलं 15 वर्ष, त्याला खुर्ची बसवलं नाही शेजारी साधं. अरे 15 वर्ष तो तुमच्या बरोबर होता, त्याला बोलून दिलं नाही. त्या तालुक्यामध्ये विकास काम करायचं असतं कसं दादाने आम्हाला शिकवलं, दादाने प्रत्येक गोष्ट सांगितली, तुम्ही निर्णय घ्याल तो निर्णयाच्या पाठीशी आम्ही. एवढी मोठी ताकद आमच्या या नेतृत्वाने माझ्यासारख्या सर्वसामान्य पोराला दिली. तुमच्या बरोबर 15 वर्ष त्यांनी जरी काम केलं, त्याला तुम्ही कुठं कुठं नेलं. त्याला आत्ता खुर्ची चांगली बसायला आहे, आत्ता पोपट तो बोलायला लागलेला आहे. 15 वर्ष तो गप्प होता, होतं का माहित कोणाला? पण मी 10-11 महिने 12 महिन्यामध्ये फलटण शहरासाठी आणि फलटण शहरासाठी 100 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे मी या फलटण शहरासाठी आणलेले. प्रचंड मोठं असं विकासाचं काम, माझ्या पाठीशी राहण्याचं काम दादांनी केलेलं आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हा महाराष्ट्राचा अर्थ खातं ज्याच्याकडे आहे, सगळा पैसा खजिन्याचा मालक अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे, ज्या अर्थ खात्यातून आपल्याला मागल तेवढे पैसे देण्याची ताकद अजितदादा पवार साहेबांच्याकडे आहे. आणि ते माझे नेते आहेत. त्या फलटणच्या शहराच्या विकासासाठी कधी कमी पडणार नाही, जे मागल ते आपल्याला मिळणार आहे, एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. फलटणला आपण 16 कोटी रुपयाचे 16 कोटी रुपये आता ते आपल्याला मंजूर करणार आहेत. रस्त्यासाठी आपल्याला पैसे देणार आहेत. पाडेगाव पासून शिंगणापूर पर्यंत आपण 1000 कोटी रुपयाचा रस्ता, आपण चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतो. आता आपण गिरवी पासून आसूपर्यंत शिंदेनगर पर्यंत रस्ता केलाय, 265 कोटी रुपयाचा रस्ता केलाय. सिमेंट रोड आहे, त्याला 30 वर्ष काय होणार नाही, असे रस्ते आपण तयार करतोय. शहरामधला 75 कोटी रुपयाचा पालखी मार्ग आपण चांगल्या पद्धतीने करतोय. चौकामध्ये सुशोभीकरण करतोय. असं एवढं चांगलं सुंदर काम आम्ही करतोय. नगरपालिकेचा विचार करून ही कामं केली का? आपल्याला मिळालेली संधीचं सोनं केलं पाहिजे. त्या संधीचं सोनं केलं तरच आपल्याला लोक लक्षात ठेवणार आहे. आमचंही म्हणणं तेच आहे. आम्ही 5 वर्षात तुमच्यासाठी काय करू शकलो नाही, 5 वर्षामध्ये तुम्हाला चांगले रस्ते देऊ शकलो नाही, 5 वर्षामध्ये तुम्हाला चांगल्या सुविधा देऊ शकलो नाही, तर आम्ही तुम्हाला परत 5 वर्षांनी मत मागायला येणार नाही, हा शब्द आहे आमचा. आम्ही 100% आत्मविश्वास आहे, विश्वास आहे का फलटण शहराचा कायापालट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. फलटण सारखं चांगल्या बारामती सारखा चांगला सुशोभीकरण कॅनॉल आम्ही कॅनॉलचं काम करतोय. 65 कोटी रुपयाचं आता कॅनॉलचं अस्तरीकरणाचं काम चालू आहे. 115-20 कोटी रुपये आपण कॅनॉलच्या सुशोभीकरणासाठी मागणी करतोय. ती आमची मागणी जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. असं प्रत्येक काम फलटणच्या विकासासाठी आम्ही आणणार आहे. आणि आता अधिक आपला वेळ न करता आपल्या मतदारसंघातले, या प्रभागातले आमचे सचिन सर आहेत. अतिशय चांगला कष्टाळू 5 वर्ष नगरसेवक त्यांनी भोगलेला आहे. चांगल्या पद्धतीने काम केलंय, विश्वासाने काम केलं. असे आमचे सचिन सर या नगराध्यक्ष पदासाठी माझे मित्र, माझे सहकारी, माझे नेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर. 24 तास आम्ही बरोबर असणारा माणूस, भावासारखं प्रेम माझ्यावरती केलं. प्रचंड प्रेम करणारा माणूस. कधी मला परका असं कधी वागवलं नाही. सख्या भावासारखा मला दर्जा दिला आणि या घराने मला, कुटुंबाने मला सांभाळलं. असे माझे शमशेरसिंह नाईक निंबाळकर या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्याचबरोबर आमच्या भगिनी सुलक्षणा जितेंद्र सरगर, त्या सुद्धा अतिशय चिकाटीनं काम करतात. आप्पा सुद्धा नगरसेवक नसलं तरी नगरसेवकासारखं आतापर्यंत त्यांनी काम करण्याचं काम आता वॉर्डमध्ये आपल्या 5 वर्ष केलेलं आहे. अशी चांगली माणसं आपण निवडलेली आणि ह्या पुढेही आपण चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाला आपण संधी घनश्याम भाऊजी आपण देणार आहे. दीपकराव, तुम्ही सुद्धा नाराज होऊ नका, तुम्हालाही संधी भविष्यात मिळेल, काळजी करू नका. प्रत्येकाला आपण संधी देणार. अशी आपण निवड करताना सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य मुलं आपण निवडून देणार. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य राहणार आहे तुम्ही काम करताना. आपला नगरसेवक स्वतःच्या वार्डमध्ये प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे, प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत, अडचणी असलेल्या सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि जसं
मला संधी दिली तशी तुम्हालाही आता संधी मिळणार आहे, काळजी करू नका. आपण 27-0 करणार आहे आणि नगराध्यक्ष पद आपण जिल्ह्यामध्ये विक्रमी मताने आपलं पंकजदादाला आपण निवडून देणार आहे. आपणही सर्वांनी न काय बघता कमळाच्या 2 फुले आणि घड्याळाचं एक घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्यावरती बटन दाबा आणि कमळाची 2 चिन्ह आहेत त्याच्यावरती आपण बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.